फ्लॅट हा 100% घ्यायचा आहे. 100% घ्यायचा 100% घ्यायचा. मी पण घेणार. मी फ्लॅट घेण्याच्या अगेन्स्ट नाहीये, कधी घेण्याच्या अगेन्स्ट आहे. EMI चं बर्डन घेतल्यावर डोक्यावर टांगती तलवार नाही पाहिजे की अनफोर्सिन इव्हेंट मध्ये जॉब लॉस झाला तर EMI कुठून भरणार. 25,000 रुपये SIP 75 लाख होता. 15,000ची SIP 45 लाख रुपये. 10,000च्या SIPच्या कमी झाल्याने 30 लाखाचा फरक पडला. 30 लाखाचा फरक. म्हणजे ट्रेडिशनल प्लॅन्स विकणारे लोक ज्यांनी 20 वर्ष फक्त ट्रेडिशनल प्लॅन्सच विकले, त्यांना लोक जाऊन विचारतात की सर म्युच्युअल फंड कसा घ्यायचा, घेतलेला चांगला का, ते नाहीच म्हणणार आहे. कारण त्यांनी 20 वर्ष 30% कमिशन वालच प्रोडक्ट विकले जे तुम्हाला 5-6% रिटर्न देतात. सेम बँक्स पण तेच करतात. एजंट्स घरी येऊन फॉर्म भरतात तुमच्या. एकदा एक्झिट करून बघा तुमचा. नाही नाकात दम आणला तर राहुल कुलकर्णी नाव बदलून टाकतात. जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा बोलू नये पण इन्व्हेस्टरची चड्डी घालतात. 3 वर्षात ज्यांनी पोर्टफोलिओ बनवलाय त्यांनी बुद्धिमत्ता 0 वापरली पण मार्केटनेच रिटर्न दिले. हो, इंस्टाग्राम फ्रॅटर्निटीनेच असं दाखवलंय की सोशल मीडियावर की स्टॉक मार्केट म्हणजे पैसाच पैसा. लोकांना असं वाटतं मी 10 लाखावर 2% काढले तर मी PMS चालू करीन, लोकांकडनं पैसे घेईन आणि मी खूप वाढीन. हो, ते पण एक खूप चालू. एवढं सोपं असतं तर मी शटर लावून ऑफिसमध्ये बसलो असतो ना, कशाला तुझ्या पॉडकास्ट केला असता. नवरा जेवढा सेव्ह करू शकत नाही ना तेवढा हाऊस वाईफ सेव्ह करू शकतात. जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं त्या नवऱ्यांकडे 1 लाख पण मिळाले नाहीत, पण असे काही हाऊस वाईफ मला माहिती आहे 5-5 लाख रुपये मिळाले. का? कारण सेव्हिंग ही हॅबिट आहे ना, ही बायकांकडे जास्त आहे, नवऱ्यांकडे नाहीये. मला 1, 2 ते 3 वर्षात लग्न करायचंय तसं तर एखादी मुलगी समजा बघायला आली, तिचे घरचे म्हणतात की बाबा तुझ्याकडे फ्लॅट नाही, तुला कशी पोरगी देणार, तुझ्याकडचा फ्लॅट नाही. त्यांना सांगायचं माझ्याकडे 50 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. पण इनिशियली तर नसणार ना. माझ्याकडे असे काही क्लायंट येतात, माझ्या मुलाचे 3 फ्लॅट आहे, त्या 3 फ्लॅटची किंमत 60 लाख असते. पण आपल्याला काय वाटतं यार 3 फ्लॅट आहे, माझ्याकडे 15-20 लाखाचे म्युच्युअल फंडचे, मी एवढं कमवते, मी फ्लॅट घेऊ शकतो 3-4 वर्षात. हे जर पटवून दिलं तर होऊ शकतं असं मला वाटतं. आता माझं लग्न झालेलं आहे, माझं लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज कर ना, झंझटच नाही होणार अशी काही गोष्ट. मग ट्रिपला न जाता मी ते म्युच्युअल फंड मध्ये टाकावं का त्या ट्रिपची मजा घ्यावी. 26व्या वर्षी तू 2 मोठे ट्रिप केल्या, रोड ट्रिप. थोडी तरी अमाऊंट ती स्पेंड करायला पाहिजे लाईफस्टाईलवर, जेणेकरून ती मेमरीज पण क्रिएट होतील. व्हेरी ट्रू. पण हे कधी शक्य आहे जेव्हा तुमच्या डोक्यावर बर्डन नाहीये. राईट. तुझे EMI नाही चालू आहे. लेट्स अज्युम आज 3.5 करोडचा फ्लॅट आहे, मी माझ्याकडचे 1 करोड म्युच्युअल फंड्स विकले आणि मी 1 करोड डाऊन पेमेंट केलं, राहिले 2.5 करोड रुपये. 2.5 करोडचं मी लोन काढलं, आला मला 2 लाख EMI. हे सगळं न करता मी 1 रुपये जे डाऊन पेमेंट आहे तेच म्युच्युअल फंड्स मध्ये ठेवले तर ते 5-5.5 वर्षात साधारण 2 करोड होतात. 12% 2 लाख जो EMI भरणार होतो त्याच्यातनं 60,000 माझे जात आहेत, बरोबर आहे. माझे राहिले 1,40,000. आता 1,40,000 मी SIP केली, दरवर्षी 14,000 मी 10% वाढवली तर 5 वर्षात माझे 1.4 करोड होतात. म्हणजे मी माझा डाऊन पेमेंट आणि EMI वाचवलं तर माझे 2.5 करोड असेच होत आहे 5 वर्षात. जसं स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करतो आपण टार्गेट रीच झालं, तसंच म्युच्युअल फंडचं पण असं प्रॉफिट बुक करू शकतो का किंवा करावं का. तर ज्यांच्याकडे स्टॉक मार्केटचा पोर्टफोलिओ आहे त्यांनी तो पोर्टफोलिओ विकून म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ मध्ये शिफ्ट करावं का. फ्लॅट समजा आता घ्यायचं कधी हे मेन प्रश्न आहे. स्वतःचं घर करावं कधी. पण जो फ्लॅट आपल्याला आता पाहिजे तो फ्लॅट त्यावेळेस 10 वर्षानंतर भेटला नाही तर. आता जनरली हाऊस वाईफ असतील त्यांना याचं सॅलरी वगैरे काय नाही, त्यांचं काही सेव्हिंग्स असेल हजबंड कडून तर नवऱ्यांकडून, तर ते सेव्हिंग्स 5,000 10,000 साईडला काढतात. तर तेवढ्याशा अमाऊंट काही SIP किंवा ग्रोथ व्हायचे चान्सेस आहेत का. तर मग SIP असे ठेवायचे किती दिवस, म्हणजे ते म्युच्युअल फंड ठेवायचे तरी किती दिवस. नमस्कार, आदित्य टॉक्सच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. गेल्या वर्षी आपण एक म्युच्युअल फंड्सवर एक पॉडकास्ट केला होता, राहुल सरांबरोबर केला होता, राहुल कुलकर्णी. तुम्हाला माहितच असेल कारण की आपल्या या चॅनलवर सगळ्यात जास्त चालणारा व्हिडिओ म्हणजे त्यांचाच होता. त्यांनी खूप त्यांचं मत पटवून दिलं होतं की बाबा का म्युच्युअल फंड घ्यावे, का आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करावं. आणि मी आता माझं ठाम मत घेऊन आलो की बाबा म्युच्युअल फंड घ्यायलाच नाही पाहिजे. चला तर स्वागत करूया राहुल सरांचं. नमस्कार. थँक्यू आदित्य. लास्ट आपण ज्याला पॉडकास्टला भेटलेलो तेव्हा मला पॉडकास्टचं महत्व काय हे कळलेलं आणि तुझ्या कृपेने आपले रील 6 मिलियन लोकांपर्यंत पोहोचू शकतात हे मला वाटलं. नाही, ऍक्च्युली तो कंटेंट चांगला होता. तुम्ही जो रिस्पॉन्स दिला होता, जो तुम्ही इन्फॉर्मेशन दिली होती ते लोकांना खूप आवडली. म्हणजे कंटेंट तर चांगला असेल नो डाऊट, पण तुझे एडिटिंग स्किल्स वॉज ऑल टुगेदर अ डिफरंट बॉल गेम. म्हणजे मी फॅन झालोय त्यापासून तुझा. चला तर आता म्युच्युअल फंडच्या टॉपिकवर येऊयात. येस. जसं तुम्ही मागच्या वेळेस खूप समजून सांगितलं की बाबा आपण फ्लॅट नाही घ्यायला पाहिजे, त्याऐवजी म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकायला पाहिजे. तर तुम्ही असं म्हणता की बाबा फ्लॅट नाही घ्यायला पाहिजे, तर फ्लॅट घ्यायचा कधी मग.
कारण की आता प्रत्येकाला राहण्यासाठी घर लागतंच. आणि आता मी समजा जर एकाला सांगितलं की मी भाड्याच्या घरात राहतोय, त्याचं की बाबा अरे हा भाड्याच्या घरात राहतोय. मी तुला हे एक्सप्लेन करण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की मी स्वतः अजूनही भाड्याच्या घरात राहतो. हा बरेच लोकांना माहित आहे नाही माहिती नाही, पण आय स्टील लिव्ह ऑन इट. मी परवाच बाबांशी बोलत होतो. माझं जे घर आहे ठाण्याचं त्याची किंमत 3.5 करोड आहे. ओके, ज्या घरात मी आता रेंटने राहतो त्या घराला मी 60,000 रुपये रेंट देतो. 60,000 रुपये महिना म्हणजे वर्षाचे जर मी 7,20,000 रुपये देतो. म्हणजे रेंटल येईल साधारण 2 ते 2.25%. 1.5 वर्षापूर्वी मी जुलै 2023 ला त्या घरात राहायला गेलो. बाबा मला म्हणत होते आपण ते घर बाय करून टाकू, आपली तर कॅपॅसिटी आहे. मी समजा त्याला बाय केलं असतं तर मला ना 3 ते 3.25 लाख रुपये EMI आला असता महिन्याचा. बरोबर. ओके, त्यावेळेला मी 55,000 रुपये भाडं भरतो, 55-56,000 रुपये, जे आता वाढून 60,000 रुपये झालंय. तुला मी मजा सांगतो, ते 3 लाख मी न घेता मी रेंटवर राहिलो, माझे राहिले 2.5 लाख रुपये. या 2.5 लाखामध्ये माझं पुण्याला ऑफिस झालं. मी आता आपण ज्या ऑफिसमध्ये आहोत त्या ऑफिसचा रेंट 50,000 आहे. माझं डोंबिवलीचं ऑफिस 50,000 रेंटवर आहे, जे एक्स्ट्रा आहे. मी ठाण्याला अजून एक ऑफिस घेतलंय जे माझ्या आयुष्यातलं ड्रीम ऑफिस आहे. त्याची किंमत 1,30,000 आहे. 1,30,000 ठाणे, 50,000 पुणे, 50,000 डोंबिवली, म्हणजे 2,30,000 आहे. मी आज जर फ्लॅट घेतला असता 3 लाख EMI देऊन, ते शक्य झालं असतं एक्सपान्शन? नसतं झालं. दिस इज व्हॉट फायनान्शियल प्लॅनिंग इज ऑल अबाउट. त्या एजला ती रिस्क कुठे घ्यायची हे आपल्याला कळलं पाहिजे. मी परवाच बाबांना उदाहरण देत होतो की आपण 3 लाख जर ते EMI भरून घेतलं असतं तर आज राहुल कुलकर्णीचे जे एक्सपान्शन होते त्याला अडथळा आला असता. 26व्या वर्षी तू आज फ्लॅट घेशील, हाऊस वॉर्मिंग पार्टीला मित्रांना बोलवशील, मित्र म्हणतील वा आदित्य टॉक्सने काय फ्लॅट घेतलाय, युट्यूब चॅनल चालतंय. ऍट द एंड ऑफ द मंथ पैसे राहिले नाहीत तर मजा कशी करणार? आज मला एवढा बरं वाटतं की आम्ही आज डोंबिवलीमध्ये फक्त बिझनेस करायचो. माझं पुण्याला ऑफिस आहे, माझं ठाण्याला मोठं ऑफिस होत आहे. मी नाशिकचाही विचार करू शकतो. दिस इज बिकॉज माझ्यावर बर्डन नाहीये EMIचं की हे करायचंच आहे. दिस इज अन इम्पॉर्टंट डिसिजन जो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये घ्यायचा आहे. 5च वर्ष राहायचं आहे. 5 वर्षांनी तुमचे काय म्हणतात ना, एक बाउंड्री लाईन येते की जिथे पैसे साठलेले असतात. आपल्याला कळतं की डोंबिवलीत राहायचंय, ठाण्याला राहायचंय, पुण्यात राहायचंय का बेंगलोरला राहायचंय, मग तुम्ही घ्या ना फ्लॅट, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं तुम्ही आता जेवढं सांगितलंय, आता तेच मागच्या रीलमध्ये पण आपण केलं होतं, पण त्यात कमेंट्स आणि क्वेश्चन्स एक आले होते. त्यात माझा पण एक क्वेश्चन होता की जो आपण तुम्ही म्हणले तो 3 करोडचा फ्लॅट, पण आफ्टर ते EMI पे करून तो फ्लॅट शेवटी आपल्या नावावरच येणार ना, तेवढी ती प्रॉपर्टी 3 करोडची आपल्या नावावर म्हणजे असणार ना. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. जेव्हा तू मित्रांमध्ये जातोस, सगळ्या मित्रांचे फ्लॅट आहेत, विजावी तुझा फ्लॅट नाहीये, खूप लो फिलिंग होतं. मी गेल्या महिन्याभरात माझ्या शाळेतल्या 3 मित्रांच्या फ्लॅट्सचं हाऊस वॉर्मिंग पार्टीला, कोणाच्या सत्यनारायणच्या पूजेला गेलो. त्या फ्लॅट मधनं बाहेर आलं ना की असं वाटायचं की आज बस चला आता घेऊन टाकू फ्लॅट, जाऊ दे खड्ड्यात सगळ्या गोष्टी. पण जेव्हा आपण वेळ देतो स्वतःला, जेव्हा कळतं की वी आर इन अ मच बेटर प्लेस. सगळ्यांनी 3-3.5 करोडचे फ्लॅट घेतलेत, सगळेजण 2.5-3 लाख रुपये EMI घेत आहेत. पण कंटिन्युअस त्यांच्या डोक्यावर बर्डन आहे की जर माझा जॉब लॉस झाला तर करायचं काय? हो, तो एक पॉइंट आहे. कारण त्यांच्याकडे जो म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ होता तो त्यांनी विकला, डाऊन पेमेंट केलं आणि उरलेल्याचं लोन काढलंय. सो कुशन नाहीये, त्यामुळे कंटिन्युअस टांगती तलवार आहे. बरं, आता मी आहे 36 वयाचा, म्हणजे 40 जशी येते तसं असं वाटतं की यार थोडं स्लो डाऊन झालं पाहिजे. बरोबर. मग त्यावेळेला जर माझ्या टांगती तलवार आहे तर तुम्ही अग्रेसिव्ह डिसिजन कसं घेणार? मी आज अग्रेसिव्ह डिसिजन का घेऊ शकतोय? कारण टांगती तलवार नाहीये. मला उद्या वाटलं मला 1,30,000चं ऑफिस नाही परवडत आहे, मी सांगू शकतो नाही परवडत आहे, मी दुसरीकडे जाईल. EMI तुला भरायचाच आहे का डेटला? हा मेंटल सॅटिस्फॅक्शनचा भाग आहे. आणि मी माझ्या बायकोला पण पटत नव्हतं हे, पण आज तीच म्हणते बॉस दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. आणि पैसे आले ना, पैसे आले की ती पण आता जगते लाईफ. ते जगणं इज इम्पॉर्टंट. कारण आता म्हणजे तुम्ही असं म्हणता की EMI आपल्याला भरावंच लागेल, बरोबर. तर ते त्याच्याऐवजी म्युच्युअल फंड मध्ये टाकलं पाहिजे. म्युच्युअल कॅल्क्युलेशन सांगू का मी सगळं? सांगू सगळं कॅल्क्युलेशन. लेट्स अज्युम मी का नेहमी रेंटवर राहायचं नाही, विजावी फ्लॅटवर राहायचं हे मी सांगतो. आज 3.5 करोडचा फ्लॅट आहे. ओके, मी माझ्याकडचे 1 करोड म्युच्युअल फंड्स विकले आणि मी 1 करोड डाऊन पेमेंट केलं. राहिले 2.5 करोड रुपये.
बरोबर आहे. 3.5 करोड मधलं मी 1 लाख डाऊन पेमेंट केलं, राहिले 2.5 करोड. 2.5 करोडचं मी लोन काढलं, आला मला 2 लाख EMI. ओके, आता हे 2 लाख EMI माझ्या खिशातनं जाणार आहे, त्याच्याऐवजी मी 60,000ची SIP करतो, 60,000चा मी रेंट भरतो. आता हे सगळं न करता मी 1 लाख रुपये जे डाऊन पेमेंट आहे तेच म्युच्युअल फंड्स मध्ये ठेवले तर ते 5-5.5 वर्षात साधारण 2 करोड होतात 12%. ओके, 2 लाख जो EMI भरणार होतो त्याच्यातनं 60,000 माझे जात आहेत. बरोबर आहे, माझे राहिले 1,40,000. आता 1,40,000ची मी SIP केली, दरवर्षी 14,000 मी 10%ने वाढवली, तर 5 वर्षात माझे 1.4 करोड होतात. म्हणजे मी माझा डाऊन पेमेंट आणि EMI वाचवलं तर माझे 2.5 करोड असेच होत आहेत 5 वर्षात. आता तू मला सांग, 3.5 करोडचा फ्लॅट 5 वर्षात किती होईल? 4 करोड, 4.5 करोड. चल डोक्यानं पाणी 5 करोड म्हणजे पैसे असतील ना. बरं, दुसरी गोष्ट काय, आज मी समजा 3 लाख रुपये कमवतोय, तर मी 5 वर्षात 4-4.5 लाख तर कमवेन. सो इन्कम पण वाढलं, पैसे पण वाढले, लोकॅलिटी पण मला आवडली की नाही हे पण ऍसेस झालं, आणि या 3-4 वर्षात माझी इन्व्हेस्टमेंट वाढली. और क्या चाहिए लाईफ में, दिस इज इम्पॉर्टंट. म्हणून तुला पण सांगतो SIP वाढव. अजून एक, मी लास्ट टाइमला पण एक पॉडकास्ट केला होता दुसऱ्या मैसानाबरोबर, तर ते म्हणले की ठीक आहे आपल्याकडे पैसे असतील तर फ्लॅट घेतला पाहिजे. नाही, समजा आपल्याकडे पैसे असतील, नंतर तुम्ही जसं म्हणले, पण आफ्टर 10 इयर्स आपल्याकडे समजा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे, पैसे पण आहेत, पण जो फ्लॅट आपल्याला आता पाहिजे तो फ्लॅट त्यावेळेस 10 वर्षानंतर भेटला नाही तर असं 100% होऊ शकतं की फ्लॅट मिळाला नाही. ओके, लेट्स अज्युम, असं मला खूप लोक म्हणतात, पण त्या लोकॅलिटीमध्ये फ्लॅट्स मिळालेच नाही. तू आज पुण्यात राहतो, एकच बिल्डिंग चांगली आहे का? दुसरी गोष्ट, आज तुझ्याकडे 10 लाख रुपये आहेत तर तू 50 लाखाचा फ्लॅट बघतोस. बरोबर, कारण आपण आपल्या अवकातीनुसार बघतो. जेव्हा 1 करोड असेल तेव्हा तू 2.5 करोडचा फ्लॅट बघतोस. जेव्हा 2 करोड आहे तू 4 करोडचा फ्लॅट बघतो. जेव्हा 4 करोडचा फ्लॅट बघतो ना, तेव्हा सप्लाय कमी असतो पण लोक घेणारी पण कमी असतात. बॉटमला ना खूप सप्लाय आहे, वरती सप्लाय नाही आहे. प्रीमियम इज ऑलवेज प्रीमियम. 10 वर्षांनीच फ्लॅट घ्यायचा. पटलं तुला? आता मला पटलं. आता ऑडियन्सला तुम्ही सांगा कमेंट्स करून तुम्हाला पटले का नाही. अवकात वाढत चालली लोकांची, स्पेंडिंग पॉवर पण वाढत चालली. यू हॅव टू सेव्ह. 5-10 वर्ष थांबा, प्रीमियम घ्या. प्रीमियम इज प्रीमियम ऑलवेज. मी जेव्हा ठाण्याला रेंटवर शिफ्ट झालो तर मी बायकोला म्हणलं तू बोट ठेव, तो फ्लॅट आपण रेंटवर घेऊ. वन ऑफ द बेस्ट लोकॅलिटीज, बेस्ट टाउनशिप, 11 मजल्यावर फ्लॅट आहे, सगळं बेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, लोक रेंटवर राहतात तर रेंटवर राहणं असं दिसतं त्यांच्या राहणीमानावर. मी तो फ्लॅट एवढा चांगला फर्निश केलाय की तो फ्लॅट ओन्डच वाटतो. म्हणजे आज हे ऑफिस आहे, हे रेंटेड आहे, पण तुला कळलं नाही हे रेंटेड आहे, तसं फर्निश केलेलं आहे. तुम्ही राहा ना चांगलं. गाडी घेतल्यावर कसं टकाटक म्युझिक सिस्टीम वगैरे लावता, लेदर सीट्स वगैरे लावता, फील आला पाहिजे ना, असं घराला पण फील आला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. आता खरंच तो पॉईंट पटत असेल बऱ्याच लोकांना. तर आपण दुसऱ्या टॉपिक कडे वळूया. आता जनरली हाऊस वाईफ असतील त्यांना याचं सॅलरी वगैरे काय नाही, त्यांचं काही सेव्हिंग्स असेल हस्बंड कडून तर नवऱ्यांकडून, तर ते सेव्हिंग्स 5,000 10,000 साईडला काढतात. तर तेवढ्याशा अमाऊंट काही SIP किंवा ग्रोथ व्हायचे चान्सेस आहेत का? सेव्हिंग 1,000 असो 2,000 असो, सेव्हिंग. ओके, 10,000ची जर तू आपण महिन्याला SIP करतोय, दरवर्षी 1,000ने वाढवतोय, 10 वर्ष केली, 12% रिटर्न्स मिळत, 32 लाख रुपये होतात. तीच 5,000ची SIP केली तर 16 लाख रुपये होतात. नवरा जेवढा सेव्ह करू शकत नाही ना तेवढा हाऊसवाईफ सेव्ह करू शकतात. जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं त्या नवऱ्यांकडे 1 लाख पण मिळाले नाहीत, पण असे काही हाऊसवाईफ मला माहिती आहे 5-5 लाख रुपये मिळाले. का? कारण सेव्हिंग ही हॅबिट आहे ना, ही बायकांकडे जास्त आहे, नवऱ्यांकडे नाहीये. ती सवय लागणं इम्पॉर्टंट आहे. SIP इज अ हॅबिट. नेहमी म्हणतो एकदा तुम्हाला लागली की ती नशा वेगळी आहे, पण पैसे दिसायला लागतात. जेव्हा पैसे दिसायला लागतात त्याचा आनंद वेगळा असतो, तुम्ही उपभोगू शकता लाईफ. सो स्टार्ट स्मॉल, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही इन्क्रीज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता दुसऱ्या टॉपिक कडे म्हणजे आता जनरली ज्यांचा स्टॉक मार्केट पोर्टफोलिओ आहे तर तुम्हाला आता माहितीच आहे त्यांना कंटिन्युअस
गो थ्रू करावं लागतं किंवा कोणते स्टॉक्स घ्यायचे कोणते ठेवायचे, डोक्यावर कंटिन्युअस बर्डन असतं. आणि म्युच्युअल फंडला आपण एकदा ते सिलेक्ट केलं की आपल्याला ते कंटिन्यू असं बदलायची गरज नाही. तर ज्यांच्याकडे स्टॉक मार्केटचा पोर्टफोलिओ आहे त्यांनी तो पोर्टफोलिओ विकून म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये शिफ्ट करावं का? आम्ही प्रामुख्याने स्टॉक ब्रोकर्स आहोत. म्हणजे 92 पासून माझे वडील स्टॉक ब्रोकिंग मध्ये. माय फर्स्ट लव्ह इज स्टॉक मार्केट्स. पण सगळ्यात बेस्ट डिसिजन म्हणजे जानेवारी 2023 आम्ही स्टॉक मार्केट्सला फुली मारली. नो ट्रेड हेन्सफोर्थ. ना घ्यायचं ना विकायचं. का? कारण स्टॉक मार्केट ही एक्साइटमेंट आहे. जसं मी आधी पण बोललो की म्युच्युअल फंड मध्ये सांगणार का काय, तुला मी मगाशी विचारलं तू SIP करतोस का, तू बोलला हो, संपला विषय. स्टॉक मार्केटमध्ये कसं तू करतोस का, हो. मग तू एक्सपायरी ट्रेडिंग केलीस का, हो. मग प्रॉफिट झाला का, तू बोलणार 1 लाख रुपये मिळाले. मी बोलणार अरे यार मला तो महिन्यात 1 लाख रुपये मिळतात, तू तर फक्त थर्सडेला 1 लाख रुपये काढतो. दिस इज एक्साइटमेंट. सो स्टॉक मार्केटचा पोर्टफोलिओ असणं चांगलं आहे. पण गेल्या 3 वर्षात ज्यांनी पोर्टफोलिओ बनवलाय त्यांनी बुद्धिमत्ता शून्य वापरली, पण मार्केटनेच रिटर्न दिले. कोणी बुद्धिमत्ता नाही वापरली. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप बुद्धिमत्ता लावून तुमचा पोर्टफोलिओ बनवलाय, दॅट इज अटर बुलशिट असं मी म्हणतो. एक्सपोनेन्शियल मार्केट होतं गेल्या. बेटर आहे जर तुम्हाला रिटर्न्स मिळाले तर हळूहळू म्युच्युअल फंड मध्ये शिफ्ट व्हा. मी पुण्याला येताना एका क्लायंटशी आता बोलत होतो, त्याचा 1.25 करोडचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ होता. तो म्हणत होता की आपण सगळं स्टॉक्स मध्ये घालू, कारण माझा अभ्यास खूप चांगला आहे. मी म्हटलं हा अभ्यास किती वर्ष चालू आहे? तो बोलला 3 वर्ष. म्हटलं सर सॉरी टू टेल यू, पण हा तुमचा अभ्यास नाहीये, हे मार्केटने तुम्हाला रिटर्न्स दिले. मी 15 वर्ष स्टॉक्स मध्ये. मला टेक्निकल अनालिसिस पण खूप आवडतं, पण तरी मला माहितीये जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा बोलू नये पण इन्व्हेस्टरची चड्डी काढतं. तसं नाही झालं पाहिजे. म्युच्युअल फंड्स इज अ सेफ गेम. लिमिटेड अपसाइड, लिमिटेड डाऊन साइड. क्रांतिकारी रिटर्न्स कशाला घ्यायचे? 12-15% रिटर्न्स मिळाले, लाईफ बनून जाते आपली. बरोबर. स्टॉक मार्केट ते आता जनरली किती पण चार्ट्स वापरले, शेवटी FIID आहेत ते मोठे इन्व्हेस्टर्स जे आहेत ते त्यांच्यावरच रूल करतात. म्हणजे येस, ऍब्सोल्युटली. आणि जे छोटे ब्रोकर्स आहेत ते क्रश होऊन जातात ऑलमोस्ट सगळे. इंस्टाग्राम फ्रॅटर्निटीनेच असं दाखवलंय की सोशल मीडियावर की स्टॉक मार्केट म्हणजे पैसाच पैसा. स्कॅम सिरीज आल्यापासून ते खूपच. येस, पैसे कमवतात लोक, पण ते 2-3% किंवा मॅक्झिमम 5%. म्युच्युअल फंड मध्ये 90-95% लोक पैसे कमवतात फार रेअरली. सो आपल्याला प्रोबॅबिलिटी गेमवर खेळायचं आहे. आपल्याला ऍट डेट पैसेच कमवायचे, कशाला रिस्क घ्यायचे. ऍज अ फुल टाइम जॉब आपण म्हणू शकतो ज्याला करायचं आहे ऍक्च्युअल मध्ये. आणि ज्याचा नॉर्मल जॉब आहे तो तर दोन्ही. कारण की आता ते पण एक आहे की बाबा मी फक्त ट्रेड्स घेतो, आपला रेग्युलर जॉब ठेवतो आणि तेवढं आलं एक्झिट, स्टॉप लॉस लावून एक्झिट होणार. मी तुला याच्यावर उदाहरण देतो. माझ्या एका मित्राने जॉब सोडला 1.5 वर्षापूर्वी. जेव्हा त्याने जॉब सोडला तेव्हा त्याला मी विचारलं तुझी कॅपिटल किती आहे? तो बोला 10 लाख रुपये. म्हटलं तू एक्सपेक्ट किती करतो रिटर्न्स? तो बोलला 2% महिना, म्हणजे 24% वर्ष. मी बोललो चल 24% तुला मिळाले म्हणजे तू वर्षाला 2,40,000 रुपये काढतो, महिन्याला 20,000 रुपये काढतो. म्हटलं तू जॉब सोडलाय, तो जॉब तुला 1 लाख रुपये महिना देत होता, तू 20,000साठी जॉब सोडला. लोकांना हे कॅल्क्युलेशन्स नाही जमत. लोकांना असं वाटतं मी 10 लाखावर 2% काढले तर मी PMS चालू करेन, लोकांकडनं पैसे घेईन आणि मी खूप वाढीन. हो, ते पण एक खूप चालू. एवढं सोपं असतं तर मी शटर लावून ऑफिसमध्ये बसलो असतो ना, कशाला तुझ्यावर पॉडकास्ट केला असता. एवढं सिम्पल नाहीये मार्केट. मार्केटने लास्ट 3 वर्षात खूप रिटर्न दिले. तेवढंच मार्केट कन्सल्टेशन फेज मध्ये जाईल पुढच्या 3-4 वर्ष, आणि तेव्हा लोकांची वाट लागेल. गेट युअर बेसिक्स राईट. सिम्पल. कारण गेल्या 5-6 महिन्यापासून कन्सल्टेशन मध्येच आहे मार्केट, उलट खाली आले थोडं. मला दररोज 10-15 लोक मेसेज करतात, सर माझं 1 लाख गेले, 2 लाख गेले, बाबांची रिटायरमेंट अमाऊंट गेली, सर मला प्लीज मदत करा, मेडिकल साठी पैसे नाहीये. फील बॅड फॉर देम. डोंट डू इट. रिस्क आहे, खूप रिस्क आहे. ऍब्सोल्युटली. तर आता म्हणजे जसं स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करतो आपण टार्गेट रीच झाल्यावर, तर तसंच म्युच्युअल फंडचं पण असं प्रॉफिट बुक करू शकतो का किंवा करावं का? किंवा XYZ अमाऊंट आलं किंवा XYZ प्रॉफिट आलं तर आपण ते बंद करू शकतो का म्युच्युअल फंड? म्युच्युअल फंड्स मध्ये जोपर्यंत तुझं टार्गेट अचीव्ह होत नाहीये तोपर्यंत पैसे काढायचे नाही. टार्गेट कसं आपण ठरवू शकतो? ओके, सो माझा एक गोल आहे की आज आता तू 26 वर्षाचा आहे. ओके, समजा मला हवंय की 30व्या वर्षी माझं लग्न होणार आहे. त्या लग्नाला मला 5 लाख रुपये लागणार आहे किंवा 10 लाख रुपये लागणार आहे. इथून 4 वर्ष पुढे तो गोल समजा 3.5 वर्षातच तुझे
त्या अलोकेटेड फंड्स मध्ये 5 लाख रुपये झाले किंवा 10 लाख रुपये झाले तर ते पैसे काढून घ्यायचे. दॅट इज लाईक युअर गोल इज अचीव्ड. मला प्रॉफिट झाला म्हणून पैसे काढले तसं नाही झालं पाहिजे. मी तुला ज्यात कॉन्ट्रास्टिंग 2 एक्झाम्पल देतो. माझ्याकडे एका क्लायंटने 2018 साली 1 करोड रुपये टाकलेले. अच्छा. मी ज्या 4 फंड्स मी त्याला सांगितलेले त्यात त्याने 1 करोड टाकले. तो आजपर्यंत राहिला असता तर 3-3.5 करोड झाले असते. पण त्याला एक्साइटमेंट होती, आज NFO आलाय आपण स्विच करू, आज हे आलंय मी स्विच करतो. मग त्याने मध्येच प्रॉफिट चांगला झाला म्हणून पैसे काढले, रिअल इस्टेट मध्ये टाकले. त्या फ्लॅटचा अजूनही पोझिशन नाही मिळाले, केस चालू आहे. पण आज त्याचे म्युच्युअल फंड मध्ये फक्त 20 लाख रुपये, कारण त्याने स्टॉक मार्केट सारखं ट्रेडिंग केलं. विजावी माझ्याकडे एक निप्पॉन स्मॉल कॅप म्हणून एक फंड चालू आहे. अच्छा. हा निप्पॉन. आता तो फंड पहिले 4 वर्ष निगेटिव्ह होता. सगळ्यांना माहिती आहे मिड आणि स्मॉल मध्ये रिटर्न्स मिळाले. पण एक केस स्टडी म्हणून त्यात माझ्या बाबांची SIP चालू आहे आणि थोडेफार मी लमसम पण टाकले. आज टोटल इन्व्हेस्टमेंट 16.5 लाख आहेत. किती झाले असतील तुझ्या अंदाजे 7 वर्षात पैसे? 7 वर्षात? हा. दर महिन्याला 5,000 SIP चालू केलेली, ती वाढवत आता काहीतरी 20-21 हजाराची चालू आहे. आणि मध्ये मी 4 का 5 लाख रुपये लमसम टाकलेले. सो SIP प्लस लमसम टोटल 16 लाख रुपये. त्याची व्हॅल्युएशन किती झालं असेल? 25 ते 30 लाख. 42 लाख रुपये झाले. 42 लाख रुपये झाले. अरे बाबा, ऑलमोस्ट 250%, 300%. येस येस. हो. बरं, आता बाबा मला म्हणतात की प्रॉफिट बुक करायचा का? कसं प्रॉफिट बुक करायचं? मार्केट खाली आलं तर 42 ते 30 लाख होतील. 30 लाखांना परत 1 करोड होईल. मला प्रॉफिट मिळतोय म्हणून बुक नाही करायचंय. जोपर्यंत माझा गोल अचीव्ह नाही होत तोपर्यंत प्रॉफिट बुक नाही करायचं. नवीन सारखे फंड्स नाही घ्यायचे. ऍडवायझर असणं याच्यात खूप इम्पॉर्टंट असतं की तो तुम्हाला एकदा तू प्रॉफिट बुक केला आणि पैसे बँकेत ठेवले की मग कळत नाही कधी पैसे इन्व्हेस्ट करायचे. मार्केटमध्ये राहू द्यायचं. लेट इट कंपाऊंड. तुम्ही जसं म्हटलं टार्गेट अचीव्ह व्हायला पाहिजे. ते टार्गेट ठरवायचं कसं? म्हणजे आपलं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं राईट टार्गेट. ते टार्गेट तुमच्या हिशोबाने म्हणजे कसं आपण 2 टार्गेट्स घेऊया आता. ओके. एक आहे, माझं वय 35 आहे, मला 45th इयरला रिटायर व्हायचंय. ओके. सो रिटायर म्हणजे मी सगळं कामधंदा बसून घरी नाही राहणार आहे, बट एक आपण म्हणतो ना की एक पॅसिव्ह इन्कम आलं पाहिजे. ओके. माझी अशी अपेक्षा आहे की आज मला जे 1 लाख रुपये मिळत आहेत तसेच त्यावेळेला जर इन्फ्लेशन ऍडजस्ट केलं तर मला 2 लाख रुपये महिन्याला आले पाहिजे. बरोबर आहे. इथून 10 वर्ष पुढे 2 लाख रुपये महिना म्हणजे मला म्युच्युअल फंड्स मध्ये साधारण 3 करोड पाहिजेत. 3 करोड करण्यासाठी मला आजपासून 1 लाखाची SIP करायची. आता ज्या दिवशी 3 करोड पोचेल, माझा टार्गेट अचीव्ह झालाय, मला 2 लाख रुपये महिना पेन्शन होऊ शकतो. दिस इज फर्स्ट टार्गेट अचीव्ह. आता त्याच्यातनं मी रिडीम नाही करणार आहे, पण माझा गोल मी अचीव्ह केलाय. पण असं होऊ शकतं ना, काही महिन्यात मला 1 लाख नाही जमले भरायला. बरोबर. काही महिन्यात माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे आले, मी एक्स्ट्रा टाकले पैसे. सो असं बरेच लोकांचं होतं की 10 वर्षाचा गोल 7 वर्षात अचीव्ह होतो. बरोबर. लोकांना म्हणतो बिंदास रिटायरमेंट घ्या किंवा पैसे खर्च करायला सुरुवात करा. टार्गेट तर अचीव्ह झालंय. पैसाचा उपभोग घेणं पण इम्पॉर्टंट आहे. तो एक मेन पॉइंट. येस. दुसरं आहे की शॉर्ट टर्म नीड आहे माझी. 6-7 वर्षात मला घर घ्यायचंच आहे, कारण आयुष्यभर रेंटवर राहिलेलो आहे किंवा गावाकडे राहिलोय, पण आता मला शहरात शिफ्ट व्हायचंय. त्यासाठी डाऊन पेमेंट करायचंय. लेट्स अज्युम 2024 आहे डिसेंबर, 2029 डिसेंबरला मला 50 लाख रुपये डाऊन पेमेंट करायचंय घरासाठी. मी आज 50,000ची SIP केली, दरवर्षी 5,000ने वाढवली तर 5 वर्षात माझे 50 लाख रुपये होतात. ज्या दिवशी 50 लाख होतील मी रिडीम करणार आहे, मी डाऊन पेमेंट घेऊन मी घर घेणार आहे. दिस इज सेकंड एक्झाम्पल ऑफ गोल अचीव्हमेंट. ह्याच्यात ना मनाला पण सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी अचीव्ह केलंय आणि मी घर घेतलंय. लोकांचा 99% मी याचं घर बघून आलो, बायको म्हणाली चलाच घर घेऊन टाकावं, मी घर घेऊन टाकतो. इम्पल्सिव्ह डिसिजन. मी XUV घेतली, माझ्या 2-3 मित्रांनी XUV घेतली. दिस इज इम्पल्सिव्ह डिसिजन. असं नाही झालं पाहिजे. तुम्ही अचीव्ह करा आणि मग घ्या. इगो पण सांगतो ना तुम्हाला, आदित्य दुयार काय काम केलंयस, जबरदस्त. दिस इज फायनान्शियल प्लॅन. आता जसं तुम्ही बोलताना म्हणले की बाबा मी माझं टार्गेट असं असं सेट करू शकतो, एक्झाम्पल सांगितलं त्यात तुम्ही सांगितलं समजा मी आता पुढच्या फ्लॅट घेणार, तो एक टार्गेट. तर तुम्ही आताच म्हणले की बाबा फ्लॅट घेणार, मग ते फ्लॅट जसं आधी तुम्ही सांगितलं की फ्लॅट घेऊ नका,
मग फ्लॅट समजा आता घ्यायचं कधी, मग हे मेन प्रश्न आहे. कारण की स्वतःचं घर करावं कधी. फ्लॅट हा 100% घ्यायचा आहे. 100% घ्यायचं. 100% घ्यायचा. मी पण घेणार. Okay. मी फ्लॅट घेण्याच्या अगेन्स्ट नाहीये, कधी घेण्याच्या अगेन्स्ट आहे. अच्छा. पैसे नसताना फ्लॅट घेणं हे मला पटत नाही. फ्लॅट पैसे असताना फ्लॅट घेणं 100% घ्या. काही लोक असे येतात की ज्यांच्याकडे सेव्हिंग करून डाऊन पेमेंट आणि ईएमआय साठी पैसे असतात. मी त्यांना पहिल्या मीटिंग मध्ये सांगतो बिंदास जाऊन फ्लॅट घ्या. तसं मी पर्सनली एक एम ठेवलाय की 7 ते 8 करोडचा पोर्टफोलिओ झाला की फ्लॅट घ्यायचा, किंवा इथून 5 वर्षाने फ्लॅट घ्यायचा. काय होतं, माझ्याकडे 50 लाख रुपये, त्यातले मी 40 लाख रुपये दिले तर माझे राहत नाहीत ना पैसे. त्याच्याच ऐवजी माझे 2 करोड झाले, मी 40-50 लाख रुपये दिले तरी माझे 1.5 करोड राहतात. माझं एक म्हणणं असतं की ईएमआयचं बर्डन घेतल्यावर डोक्यावर टांगती तलवार नाही पाहिजे की अनफोर्सिन इव्हेंट मध्ये जॉब लॉस झाला तर ईएमआय कुठून भरणार. दॅट इज माय मेन पॉइंट. सिंपल फ्लॅट घ्यायचा. तुम्ही फ्लॅट घ्यायच्या अगेन्स्ट नाहीये, फक्त कधी फ्लॅट घ्यायचं याच्यावर. आता मी एक एक्झाम्पल देतो की 2 करोड माझ्याकडे म्युच्युअल फंड्स आहेत. ओके, मी आज फ्लॅट घेतलाय ज्याचं 1 लाख रुपये ईएमआय भरतोय. मी फ्लॅट घेतला, टकाटक इंटिरियर केलं, लोकांनी मला बूस्ट केलं आणि 3 महिने माझा जॉब केला. आता 1 लाख भरायचे कुठून? पण मला 2 करोडचे म्युच्युअल फंड्स SWP ऑप्शन मधनं मला 1,40,000 पेन्शन येईल, जे लाईफ टाईम येईल. माझा ईएमआय ऑफसेट झाला, मला टेन्शन आहे आता घराचं, मी सुखात घरी राहू शकतो. नाही तर मग घर पण खायला उठतं. तसं नाही झालं पाहिजे. निखिल कामतनी पण त्याचं पण असं सेम म्हणणं होतं, किंवा फ्लॅट घेऊ नका, त्याऐवजी इन्व्हेस्टमेंट करा. त्यांनी पण आता फ्लॅट घेतला होता. तुम्ही जसं आता म्हणले कधी फ्लॅट घ्यायचा, तो पॉइंट पण त्यांनी अप्लाय केला असावा. 100. त्याची आज वर्थ किती आहे? तो 35,000 करोडचा मालक आहे. हो. अरे लोक त्याला म्हणतात तू का फ्लॅट घेतला. मी तर म्हणतो त्यांनी आधीच फ्लॅट घ्यायला पाहिजे होता. आपल्यासारखी लोक जी मध्यम वर्गीय थोडा वरतीचा विचार करतायत त्यांनी फ्लॅट नाही घेतला पाहिजे. की तुम्ही आपण नेहमी लहानपणापासून बघितलंय की हा खूप श्रीमंत आहे, याच्याकडे केवढा पैसा आहे. लोक आपल्याला कधी म्हणतील असं की आदित्य तू केवढा श्रीमंत आहेस, हा यार मस्त तुझी लाईफस्टाईल आहे. पण श्रीमंत पण आहे, माझ्याकडे फ्लॅट पण आहे, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट्स पण आहे, मला टेन्शन नाहीये की घर कसं चालणार आहे. दॅट इज लाईफ. येस. तू आता 15 दिवस फिरायला गेलास लडाखला, ते पैशाचं नियोजन करून गेलास ना आधी, की आलं मला मनात आणि गेलास, नियोजन केलंस. आलं मनात गेलास तर तू फायनान्शियली फ्री आहेस. 2 ऍस्पेक्ट्स. दिस इज लाईफ. तुम्हाला करायचं. तर आता बोलताना तुम्ही आधी म्हणले SWP प्लॅनिंग, म्हणजे रिटायर झालो SWP थ्रू पेन्शन करणार, तर ऍक्च्युअल मध्ये कोणतं चांगलं, मग SWP चांगलं का SIP चांगलं? SIP ही आपण ऍक्टिव्ह इन्कम मधनं इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला SIP म्हणतात. अच्छा. ओके. SWP म्हणजे माझ्या साठलेल्या पैशांमधनं मला जेव्हा मंथली इन्कम हवं त्याला SWP म्हणतात. साठलेल्या इन्कम मधनं. ओके. आपण दोघंही अशी लोक आहे की आपला ऍक्टिव्ह इन्कम चालू आहे, आपल्याला इन्कमची गरज नाही. तर आपण आता कॉर्पस क्रिएट करणार आहे. पण तुझे बाबा आहेत समजा, ते रिटायर झाले, त्यांच्याकडे ऍक्टिव्ह इन्कम नाहीये, पण त्यांच्याकडे कॉर्पस आलाय. त्या कॉर्पस मधनं त्यांना मंथली इन्कम काहीतरी हवंय जेणेकरून घर खर्च चालेल, त्याला SWP म्हणतात. अच्छा. आता असं पण होऊ शकतं की वय 35, माझ्याकडे 50 लाख रुपये आहेत आणि मला ऍक्टिव्ह इन्कम हवंय, कारण मला माझा पगार पुरत नाहीये. मी SWP घेऊ शकतो. एवढं कमी वयात? येस. इररेस्पेक्टिव्ह ऑफ एज तुम्ही घेऊ शकता. कारण ते फक्त 50-60 क्रॉस केल्यावरच असं बिलकुल नाही का? 23, 24, 25 अशी पण लोक घेतात. अशी पण लोक आहेत की ज्यांना ईएमआय बर्डन झालाय पण त्यांच्याकडे लमसम अमाऊंट आहे, तर लमसम अमाऊंट वर SWP घेतली, जेवढा ईएमआय तेवढा ऑफसेट झाला, टेन्शन नाहीये. इट इज हाऊ यू प्ले विथ इट. सो SWP स्ट्रॅटेजी आहे, तुम्हाला हवी तशी तुम्ही वापरू शकता. तर SWP म्हणजे जनरली तो अमाऊंट XYZ अमाऊंट आहे, तो आपण त्याच्या SWP मध्ये टाकायचा आणि आपल्याला पेन्शन भेटत जातं, एवढंच आहे का ते? ओके. सो तुला मी काय SWP सांगतो. मी समजा आज 50 लाख रुपये गुंतवले, तर मी महिन्याला 35,000 रुपये विड्रॉ करतो. 35,000 विड्रॉ करतो म्हणजे महिन्याला मी 0.7% विड्रॉ करतो, वर्षाला ते 8.5% होतं.
कुठलाही फंड ऑन अन ऍव्हरेज 5 वर्ष मी इन्व्हेस्टेड राहिलो तर मला 12% रिटर्न देतो इयर ऑन इयर. 12% मी 8.5% माझ्या घरी घेतो. दॅट इज SWP. म्हणजे ते प्रॉफिट आलं, एक्स्ट्रा प्रॉफिट आलेलं ते 12%. येस, म्हणजे 1 लाख गुंतवले तर 12% मिळाले तर पुढच्या वर्षी 1,12,000 होतात. ते कंपाऊंड न होता थोडे पैसे मी विड्रॉ करतो माझ्या घर खर्चासाठी. दॅट इज SWP. कधी करा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज, किती करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आता जनरली समजा मला म्युच्युअल फंड घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात आधी मी जातो युट्यूबवर की बाबा बेस्ट म्युच्युअल फंड्स इन 2024 किंवा 2025 जेव्हा हा पॉडकास्ट येईल. तर तो जनरली जेवढे पण येतात ते चॅनल्स थ्रू, जे पण जास्त ट्रेंडिंगचे चॅनल्स आहेत लोक ते जास्त करून बाय करतात. तर तसं करणं बरोबर आहे का? आणि प्लस इंस्टाग्रामवर पण तसं आलेलं आहे की बाबा टॉप 5 म्युच्युअल फंड्स, टॉप 4 म्युच्युअल फंड्स ते कशा थ्रू बेस्ट असतात की बाबा त्यांच्या पास्ट परफॉर्मन्स थ्रू. तर ते खरंच त्याच्यावर आपण रेफर करू शकतो किंवा डिपेंड राहू शकतो का? सो माझं एक नेहमी ब्रीद वाक्य आहे, म्युच्युअल फंड इज बियॉन्ड फंड सिलेक्शन. म्युच्युअल फंड जर तुम्ही ऍडवायझर थ्रू घेतले तर तुम्हाला मॅक्स रिटर्न्स मिळतीलच, त्याची काही शाश्वती नाहीये. म्हणजे माझ्याकडे क्लायंट आला तर मी क्लायंटला नेहमी सांगतो की राहुल कुलकर्णी दिलेले फंड्स तुम्हाला 25-30% देईल, याची काही गॅरंटी नाहीये. बट वी मेक शुअर की तुम्ही पैसे बनवा. अच्छा. मध्ये काही सिच्युएशन्स असे येतात की जिथे एक नॉर्मल व्यक्तीला वाटतं की म्युच्युअल फंड विड्रॉ करावे, पण ऍडवायझर तुम्हाला असा ऍडवाइस करतो की विड्रॉ न करता दुसऱ्या काही सोल्युशन्स देतो ज्याने म्युच्युअल फंड राहतात. मी एक उदाहरण देतो. मी आता मगाशी एका क्लायंटला सांगत होतो की एका क्लायंटचा 1 करोडचा पोर्टफोलिओ झालेला, त्याला 8 वर्ष लागलेले. मुलगा US ला चाललेला म्हणून 70 लाख तो विड्रॉ करणार होता. मी त्याला म्हणलं 70 लाख विड्रॉ करू नको, 70 लाखाचं तू एज्युकेशन लोन काढ. हे 2022 ची गोष्ट आहे. अच्छा. तर तो बोला यार खूप व्याज जातं. म्हणलं ट्रस्ट राहुल कुलकर्णी. ते 2022 ते 2024 पर्यंत आज त्याने 11-12 लाख रुपये व्याज भरलंय. 1 करोडचा म्युच्युअल फंड 1,75,00,000 झालाय. आणि या 2 वर्षात मार्केटने सगळ्यात जास्त रिटर्न दिलेले 75 लाख एक्स्ट्रा. मला माहिती होतं मार्केट वर जाणार आहे, बिलकुल नाही. पण दॅट वन ऍडवाइस सेव्ड हिम फॉर लाईफ. त्याने 70 लाख काढले असते तर राहिले असते 30च लाख. जो आम्ही 8 वर्ष मेहनत केली असती ती पूर्ण गेली असते. एक ऍडवाइसने लाईफ चेंज झाली. बरं, तो क्लायंट 8 वर्षापूर्वी आला तेव्हा मला माहिती होतं असं येणार आहे? बिलकुल नाही माहिती. म्हणून मी म्हणतो ऍडवायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो तुमची लाईफ चेंज करून टाकतो. कारण आता जनरली कोणाला पण म्युच्युअल फंड घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात आधी ते युट्यूबवर बघतात आणि समजा जो खूपच ऍडव्हान्स असेल तो बघतो की बाबा म्युच्युअल फंड कसे सिलेक्ट करायचे. मग त्यात येतात की बाबा पास्ट परफॉर्मन्स बघायचा, परत अजून XYZ त्याचा ऍस्पेक्ट रेशिओ, रिस्क रिवॉर्ड रेशिओ बघायचा, परत अजून 4-5 पॅरामीटर्स असतील. तो तेवढे 4-5 पॅरामीटर्स घेऊन परत ग्रो किंवा कोणत्या तरी XYZ वेबसाईटवर जातो आणि तिथं मग तो कम्पेअर करतो आणि त्याच्या थ्रू तो सिलेक्ट करतो आणि त्याला वाटतं बाबा हा आता मी सगळं स्टडी केलंय आणि हा चालणार. बेस्ट. मी तुला अजून एक उदाहरण देतो. 23 मार्च 2023 ला माझी एक रिलेटिव्ह आहे, तिचा पोर्टफोलिओ 55 लाखाचा झालेला. योगा इन्स्ट्रक्टर आहे. तर तिचं असं म्हणणं होतं की मी एक 40-1 लाख रुपये काढते आणि एक योगासाठी एक स्टुडिओ घेते. अच्छा. मला माहिती होतं की एक स्टुडिओ घ्यायला एका नॉर्मल व्यक्तीला बघायलाच 5 ते 6 महिने लागतात. बरोबर आहे. मी त्याला म्हणलं तुझं फायनल झालं ना की आपण 40 लाख काढू, तू घेऊन टाक. आजपर्यंत पोर्टफोलिओ काढला नाहीये कारण फायनलच झाली नाही झाला. तो 54 लाखाचा पोर्टफोलिओ आज झालाय 1,10,00,000 रुपये. 2 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा ती मला बोलली, राहुल मला रेंटवर काय जबरदस्त स्टुडिओ मिळालाय. म्हणलं हे मतपरिवर्तन कसं झालं? राहुल 1 करोडचा पोर्टफोलिओ मला वाटलं जन्मत होणार नाही, तो झालाय. दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझरी. 1.5 वर्षात पोर्टफोलिओ वाढेल एवढा मलाही माहित नव्हतं. लाईव्ह एक्झाम्पल, मलाही माहित नव्हतं. बट दॅट वन ऍडवाइस सेव्ड. दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझर. आणि आता जनरली कोणाला इन्शुरन्स घ्यायचं म्हणलं किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणलं तर सगळ्यात पहिलं नाव येतं की बाबा आपण एकतर बँकमध्ये काय त्यांचे काय म्युच्युअल फंड असतील सेपरेटली बँकमध्ये जाऊन म्युच्युअल फंड घ्यावे. तर ऑर एल्स ते काय करतात की बाबा इन्शुरन्स पॉलिसी घेतात. LIC म्हणा किंवा काय XYZ ट्रेडिशनल इन्शुरन्स पॉलिसी घेतात.
तर तसं करणं खरंच बरोबर आहे का? समजा मी बँक्सकडे गेलो, आता मला इन्व्हेस्टमेंट करायची आणि मी बँक्सकडे गेलो, तर बँक्स ते त्यांचे सेपरेट बँकचे सेपरेट म्युच्युअल फंड असतात, बरोबर? तर ते बँकचे सेपरेट म्युच्युअल फंड घेणं चांगलं का बाहेरच्या डिस्ट्रीब्युटर थ्रू म्युच्युअल फंड घेणं चांगलं? मी नेहमी एक म्हणतो, एक गाठ बांधायची आहे. म्युच्युअल फंड घ्यायचे तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरलाच विचारायचंय कुठल्या म्युच्युअल फंड घ्यायचे. एनी इन्स्टिट्यूशन अदर दॅन म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स हे ऍडवायझर्स नाहीयेत. म्हणजे ट्रेडिशनल प्लॅन्स विकणारे लोक ज्यांनी 20 वर्ष फक्त ट्रेडिशनल प्लॅन्सच विकलेत, त्यांना लोक जाऊन विचारतात की सर म्युच्युअल फंड कसा घ्यायचा, घेतलेला चांगला का? ते नाहीच म्हणणार आहेत, कारण त्यांनी 20 वर्ष 30% कमिशन वालच प्रोडक्ट विकले जे तुम्हाला 5-6% रिटर्न देतं. सेम पर्सनल ऍडवायझर्स नाही, बँक्स पण तेच करतात की तुम्हाला युलिप पॉलिसी देतं जिथे ट्रेडिशनली 7-8% रिटर्न्स मिळत नाही. दीज आर हाय कमिशन बेस्ड पॉलिसीज. तुम्हाला प्युअर टर्म इन्शुरन्सची गरज आहे आणि म्युच्युअल फंडची गरज आहे. जर तुमच्याकडे ऍडिशनल प्रीमियम घ्यायचा जर तुमची कॅपॅसिटी आहे तर तुम्ही टर्म प्लस युलिप घेऊ शकता, बट तुमचा फोकस म्युच्युअल फंड्स मध्ये दिला पाहिजे. एनआरआय लोकांकडे तर 99% युलिप्सच्या म्युच्युअल फंड्सच्या नावावर युलिप्स विकलं जातं. 10-10 वर्ष बिचारे 10-10 लाख रुपये प्रीमियम भरतात आणि नंतर असं कळतं की पैसेच नाही भरले. 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे युएसचा क्लायंट होता, 80 लाख रुपये प्रीमियम भरलेला 10 वर्षात. रिडीम केले तर फक्त 76 लाख आले 10 वर्षांनी. तेच म्युच्युअल फंड मध्ये गेले सुद्धा 2.5 करोड झाले. दिस इज व्हॉट मिस सेलिंग इज ऑल अबाउट. त्यामुळे ऍडवायझर कडे जा, ऍडवायझर फी घेईल पण फी द्या. दुसरी गोष्ट काय, ऍडवायझर आज समजा डोंबिवलीमध्ये बेस्ड आहे किंवा मुंबईमध्ये बेस्ड आहे तर तो पुढचे 50 वर्ष तिथेच असणार आहे. बाकीच्या इन्स्टिट्यूशन मधले लोक आज बँक मध्ये समजा आहे आज डोंबिवलीमध्ये तर पुढे ठाण्याला असतात, पुढे जळगावमध्ये असतात, पुण्याला जातात, शिफ्ट होत जातात. अकाउंटेबिलिटी काय? नो वन इज हेल्ड अकाउंटेबल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की म्युच्युअल फंड हवाय तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जा ज्याने लोकांचे पैसे बनवलेत आणि ज्याने सगळ्यात इम्पॉर्टंट स्वतःही पैसे बनवलेत. मी असे पण डिस्ट्रीब्युटर्स बघतो की लोकांना सांगतात म्युच्युअल फंड्स करा पण स्वतः ट्रेडिशनल प्लॅन्स घेतात, स्वतः एफडीज मध्ये पैसे ठेवतात. तुम्ही काय डिस्ट्रीब्युटरशिप करणार? तुम्हालाच कन्व्हिक्शन नाही तुमच्या गेमवर. तर आता तुम्ही जसं म्हणले, आता 2-3 टर्म्स वापरले होते, टर्म प्लॅन आणि युलिप. टर्म प्लॅन तर आपल्याला माहितीच आहे, तरी पण एक शॉर्ट मध्ये तुम्ही सांगू शकाल टर्म प्लॅन म्हणजे काय आणि युलिप म्हणजे काय? ओके, सो टर्म प्लॅन म्हणजे इन केस ऑफ डेथ नॉमिनीला एक लमसम अमाऊंट मिळते. मी समजा 1 करोडचा टर्म इन्शुरन्स काढला तर मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला 1 करोड मिळतात. आता 2 ऑप्शन्स असतात, प्युअर टर्म, टर्म प्लस युलिप. प्युअर टर्म म्हणजे मी समजा 5 लाख रुपये प्रीमियम भरला आणि मी पूर्ण त्या पॉलिसीचा, जेवढी पॉलिसी आहे समजा 75 वर्षापर्यंत ती पॉलिसी आहे, मी पूर्ण जगलो तर माझा 5 लाख प्रीमियम वाया गेला. दुसरं टर्म प्लस युलिप. त्या सेम 1 करोडसाठी मी 5 लाखाच्या ऐवजी 10 ते 12 लाख रुपये भरतो, पण मी समजा 75 वर्षापर्यंत जगलो तर मला एक्स अमाऊंट परत मिळते. येस. सो काही पोर्शन प्रीमियमचा इक्विटीला अलोकेट होतो आणि त्याच्यात रिटर्न्स कमी असतात. माझी समजा कॅपॅसिटी भरायची तर मी टर्म प्लस युलिप घेतो, नाही तर मी प्युअर टर्म घेतो. मेन गोष्ट आहे टर्म इन्शुरन्स. राईट. आता लोक युलिप्सला टर्म इन्शुरन्स म्हणून विकतात. युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी. युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी, ULIP, युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी. इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट विथ इन्शुरन्स. अच्छा. म्हणजे ना धड इन्शुरन्स ना धड इन्व्हेस्टमेंट. इथे पूर्ण बट्ट्याबोळ होतो. तुम्ही प्युअर टर्म घ्या किंवा टर्म प्लस युलिप घ्या, इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंड्स घ्या. बरोबर. म्हणजे त्याच्यात फरक कसं किंवा फक्त त्याची आता समजा मी तुला अजून एक एक्झाम्पल देतो. टर्म प्लस युलिप आणि नॉर्मल युलिप. मी 1 लाख रुपये समजा नॉर्मल युलिप घेतोय तर मला इंटू 10 लाखचा सम इन्शुर्ड मिळतो. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला 10 लाख रुपये मिळणार. समजा त्याचं 10 वर्षाचा टेन्युअर असेल, मी 10 लाख रुपये प्रीमियम भरला तर मला 15-20 लाख रुपये रिटर्न मिळणार. सो त्याला इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट म्हणून विकलं जातं विथ अन ऍक्सेसरी ऑफ टर्म इन्शुरन्स. कळलं? टर्म प्लस युलिप मध्ये मी तुला टर्म इन्शुरन्स म्हणून विकतोय, ऍक्सेसरी म्हणून युलिप देतो.
त्याचं रिटर्न कमी असेल कम्पॅरेटिव्ह. रिटर्न्स कमी आहे, पण युलिप मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून पिच केलं जातं. टर्म इन्शुरन्स इज टर्म इन्शुरन्स. तुझ्या फॅमिलीला सेव्ह करायचंय आपल्याला, बाकी सगळं भाडमध्ये जाऊ दे. युलिप एक असं आहे की बाबा त्याच्यामध्ये रिटर्न्स जास्त आहेत आणि टर्म प्लस युलिप मध्ये रिटर्न्स कमी आहेत, पण सेफ्टी जास्त आहे, राईट. युलिप कुठेही आला तरी रिटर्न्स कमी आहेत. अच्छा, ओके. नॉर्मल युलिप मध्ये इन्शुरन्स कमी आहे, टर्म इन्शुरन्स प्लस युलिप मध्ये इन्शुरन्स जास्त आहे. येस. आणि प्युअर टर्म मध्ये प्रॉपर इन्शुरन्स आहे, त्यात युलिप नाही. परफेक्ट. कारण त्यात मंथली XYZ इयरली समजा 10-15,000 भरून ते भलेही ते 10-15 परत भेटत नाही, पण ते टर्म प्लॅन आफ्टर डेथ ते युजफुल आहे. येस, परफेक्ट. म्हणजे आता तरी म्युच्युअल फंड ट्रेंडिंगला आहे, पण गेल्या 10 वर्षाआधी ते ट्रेडिशनल इन्शुरन्स खूप चालत होते. खूप म्हणजे ऑलमोस्ट पेपर्स मध्ये ऍड म्हणा किंवा सगळीकडे इन्व्हेस्टमेंट म्हटलं की मग ट्रेडिशनल इन्शुरन्स ते कन्सिडर केले जातात. आणि ते त्याला पण आपण युलिप म्हणू शकतो ना, राईट. इट इज अ सॉर्ट ऑफ युलिप. तर मग ज्यांनी आता त्या ट्रेडिशनल इन्शुरन्स मध्ये पैसे टाकले ते पैसे काढून याच्यात टाकावे का? कारण आता ते पैसे काढले की मग त्याला परत चार्जेस वगैरे लागणार, कटिंग्स होणार, तर ती अमाऊंट याच्यात काढून टाकणं चांगलं आहे का? किंवा सिया युलिप्स मध्ये किंवा ट्रेडिशनल इन्शुरन्स मध्ये ना बेस्ट एंट्री रूट आहे. एजंट्स घरी येऊन फॉर्म भरतात तुमच्या, राईट. एकदा एक्झिट करून बघा तुमचा, नाही नाकात दम आणला तर राहुल कुलकर्णी नाव बदलून टाकेल. एक महिना, दीड महिना लागतो पैसे यायला, आणि लोक कंटाळून रिडीम करत नाही. पण मी नेहमी म्हणतो, सरेंडर व्हॅल्यू तुम्ही भरलेल्या अमाऊंटच्या जरी कमी असेल तरी रिडीम करा आणि म्युच्युअल फंड्स मध्ये या. पण ते रिडीम करण्याच्या आधी मेक शुअर की टर्म इन्शुरन्स आहे, पण त्या युलिप मध्ये काहीतरी त्या इन्शुरन्स पार्ट असतो. सो रिडीम करण्याच्या आधी टर्म इन्शुरन्स काढा, मग रिडीम करा. दुसरी गोष्ट, जर काढणार असाल तर काढूच नका. जर तुमचा विचार आहे, या बरेच गावात मी बघतो की मुलं जन्माला आले की लोक ट्रेडिशनल इन्शुरन्स पॉलिसी काढतात. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, या टॅगलाईनने लोकांची पूर्ण लाईफ चेंज करून टाकली. डोंट डू दॅट. लहान मुलांना इन्शुरन्सची गरज नाहीये. तुम्ही 18 वर्ष तेच पैसे म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले, तुमची लाईफ बनून जाते. आता म्हणजे एक एक्झाम्पल होतं, माझा एक फ्रेंड आहे, त्यांनी असंच तुम्ही जसं म्हणले की बाबा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर एकाच लोकेशनवर राहतो, पण XYZ बँकचे असोसिएट्स ते दुसरीकडे शिफ्ट होत जातात वेरियस स्टेट्समध्ये. तर त्याचं पण असं झालं होतं की बाबा त्यांनी एखादं हे घेतलं होतं, त्यांनी पॉलिसी घेतली होती. पॉलिसीचे 30,000 काहीतरी इयरली भरायचे असतात, त्यांनी ते भरले, पण त्याला नंतर पैसे लागत होते, तर त्यांनी 2 वर्षांनी रिडीम करायचं विचारलं त्यांना. तर सगळ्यात पहिले तर तो ज्याच्याकडनं घेतला होता तो शिफ्ट झाला होता, त्याच्याऐवजी दुसरे असोसिएट आले होते. त्या रिडीम करायला गेला तर तो म्हणला की बाबा तुमचे आता 60,000 पे केले आपण, बरोबर, त्याचे ऑलमोस्ट 70-80,000 तरी यायला पाहिजे, बरोबर. त्याचे मायनस झाले असेल पैसे. मायनस म्हणजे ते म्हणले तुम्हाला काढताच येणार नाही सगळ्यात पहिलं, आणि जर काढायचं असेल तुम्हाला तर तुमची पहिली इन्स्टॉलमेंट ही डायरेक्ट मायनस होईल. आता तेच म्हणणार होतो, कुठल्याही इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पहिला प्रीमियम तुमचा गेला, दुसऱ्या प्रीमियमच्या आय गेस 30-40% मिळतात. म्हणजे जर 30,000 60,000 भरले असतील तर पहिले 30 विसरायचे, दुसऱ्या 30चे 40% जरी मिळाले तरी 12,000 होतात. हे 60,000 रुपये भरून तुला 12,000 रुपये मिळणार. बरं, तू ज्या लोकेशन मध्ये ज्या बँकेतनं काढले त्या लोकेशन वर जाऊन त्या बँकेत जाऊन तुला फॉर्म भरायला लागतो. कोविड मध्ये लोक FD काढू शकत नव्हते, इन्शुरन्स पॉलिसी विकू शकत नव्हते, पण क्लायंट्सने म्युच्युअल फंड रिडीम केले का? कारण फोन केला, OTP आला, 3 दिवसात बँकेत पैसे आले. माझे असे क्लायंट्स आहेत जे हॉस्पिटलाइज्ड होते. ऍडवायझर किती महत्वाचा आहे. बाबा हॉस्पिटलाइज्ड आहे, मुलाने फोन केला, बाबांचा मोबाईल हातात ठेवला, फोन केला, OTP आला, OTP मला दिला, बाबांकडे पैसे आले, बिल भरलं, बाबांना माहित पण नाहीये. दिस इज अ पॉवर ऑफ ऍडवायझरी, दिस इज अ पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. ऍडवायझर काय इम्पॉर्टंट आहे, तुझ्या मोबाईल मध्ये सगळे ऍप्स आहेत, बरोबर आहे. घरच्यांना पासवर्ड माहितीये का मोबाईलचा? घरच्यांना SIP कुठे काढली माहितीये का? नाही. किती काढले ते माहितीये का? नाही. हाच प्रॉब्लेम असतो. हेच एक ऍडवायझर असला, सांगितलं की आदित्यने सांगितलं की राहुल कुलकर्णीकडे सगळं आहे, भले तुझा मोबाईल वापरला नाही गेला, आपल्या पश्चात घरवाल्यांना माहिती असतं की राहुल कुलकर्णीला माहितीची इन्व्हेस्टमेंट काय. माझा एक क्लायंट मिडल ईस्ट वरनं इंडियात आला,
50 लाखाचा मेडिक्लेम मिडल ईस्ट वरचा इंडियात चालणारा पण होता. पण इंडियात पण आम्ही एक मेडिक्लेम काढून ठेवलेला. काही कारणास्तव हॉस्पिटलाइज करायला लागला. 6 दिवस अनकॉन्शियस होता. घरच्या फॅमिलीने मला कॉन्टॅक्ट केला. आम्ही मेडिक्लेम कॅशलेस केला. तो बाहेर आल्यानंतर त्याला कळलं की ऍडवायझरने सगळं काम केलंय. दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझर. आता ते जे 13-14 लाख जे बिल आहे ते त्यांना खिशातनं भरायला लागले असते. का? कारण त्यांना माहिती होतं कुठे जायचंय. ऍडवायझर. मेडिक्लेमचं पण एक पार्ट आहे, कारण काय मेडिक्लेम असे आहेत की बाबा ते टर्म्स अँड कंडिशन्स आधी सांगत नाही, पण नंतर जेव्हा गरज पडते आपल्याला तेव्हा ते म्हणतात की बाबा एवढी अमाऊंट निघू शकत नाही, याला ही कंडिशन आहे, याला हेच डिझीज फक्त लिंक होऊ शकतात किंवा या डिझीज थ्रूच आपण तेवढे अमाऊंट विड्रॉ करू शकतो. तर तसे स्कॅम आता भरपूर चालले आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मेडिक्लेम सम इन्शुअर्ड हा 5 लाखाच्या वर पाहिजे. 5 लाखाच्या वर, मिनिमम 5 लाखाच्या वर पाहिजे. तुझ्या एजला 50 लाखाचा मेडिक्लेम 13,000 रुपये वर्षाला मिळतो. म्हणजे महिन्याला 1,000. तेवढं तर आपण हॉटेलला घालवतो. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की को पेमेंट असलं नाही पाहिजे. म्हणजे 100 रुपये बिल आलं तर 100 रुपये कॅशलेस झाले पाहिजे. मेजर पॉलिसीमध्ये प्रीमियम वाचण्यासाठी लोक को पेमेंट घेतात 20%. म्हणजे 100 रुपये बिल आलं तर 80 रुपये कंपनी भरणार, 20 रुपये आपण आपल्या खिशातनं भरायचे. तिसरी सगळ्यात मेजर की 50 लाखाचाच मेडिक्लेम काढून ठेवायचा आहे. मी आता लोकांचे बघतो 5 लाखाचा मेडिक्लेम असतो जो 10 वर्षाने 50 लाख होणार असतो. नो क्लेम बोनस ऍड होऊन. पण तिसऱ्याच वर्षी तुम्हाला 25 लाख लागले तर आयुष्यभराची सेव्हिंग्स गेली. गेट युअर सेल्फ प्रीमियम मेडिक्लेम. किती प्रीमियम कॉम्पिटेटिव्ह झाले. 1 करोडच्या मेडिक्लेमला माझ्या एजला 28,000 रुपये फक्त प्रीमियम येतो. क्या चाहिए. तुम्ही 1 करोडच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही सेव्ह करताय 28,000 रुपये प्रीमियम. आणि ह्याला ऍडवायझर पाहिजे. लोक ऑनलाईन साईट्सवर घेतात आणि मग नंतर क्लेम करायची वेळ येते, त्याला कोणीच नसतं मिडलमॅन. मग त्याला प्रॉब्लेम होतो. आता आपण एक कंपॅरिझन करूया. म्हणजे समजा माझ्याकडे समजा 50,000 माझ्या पगार येत असेल तर त्याची मी 25,000 मी समजा इन्व्हेस्ट करू शकतो, पण मी 25,000 न करता फक्त 15,000च केले किंवा बा नको 25,000 15,000 सेफ होईल जरा, तर तेवढं 10,000 कमी मी SIP केली तर त्याचा किती असा फरक पडू शकतो लॉंग टर्म मध्ये? बराच फरक पडतो. 25,000 रुपये SIP दरवर्षी मी 10% म्हणजे 2,500 ने वाढवली. बरोबर. 10 वर्ष केली, 12% रिटर्न्स मिळाले तर 75 लाख होतात. 15,000ची SIP दरवर्षी 1,500 ने वाढवली, 10 वर्ष केली, 12% रिटर्न्स मिळाले तर 45 लाख रुपये होतात. 10,000च्या SIPच्या कमी झाल्याने 30 लाखाचा फरक पडला. 30 लाखाचा फरक पडला. 10,000 SIP कमी केल्याने. येस. माझ्याकडे 2018ला एक व्यक्ती आलेली जिच्या बाबांची रिटायरमेंट अमाऊंट 1 करोड त्यांनी माझ्याकडे टाकलेले. मी त्या मुलीला 1 लाखाची SIP जमवत होती. मी 1 लाखाचं तिला पोर्टफोलिओ दिला, पण तिला रेग्युलर प्लॅन थ्रू नाही, कारण मला कमिशन मिळेल म्हणून डायरेक्ट मध्ये 50,000ची SIP चालू केली. 2023ला ती माझ्याकडे आली आणि फक्त 18 लाखाचा पोर्टफोलिओ होता. मी म्हणलं तुझे 1 करोड व्हायला पाहिजे होते. ती बोलली मी एवढ्याला काढघाल पैसे केले की मला कळतच नव्हते काय करायचं. आता हे 5 वर्ष जे गेलेत ना ते भरून काढायला मला पुढे 10 ते 12 वर्ष झाले. आता तिने 1.5 लाखाची SIP केली आहे. आज 1 करोड झाली असते त्याचं काय. जो लॉस्ट टाइम असतो ना तो भरून नाही निघत. आणि त्यासाठी ऍडवायझर इम्पॉर्टंट आहे. तो तुम्हाला तुमच्या खिशातनं पैसे काढतो आणि इन्व्हेस्ट करायला लावतो. आणि तुम्ही 5-7 वर्ष त्याला दुवा देतात की यार तू त्याला भेटलास ना मग जेवढे पैसे झाले. माझे मित्र मला एवढे शिव्या घालायचे, सगळे पैसे तू SIP करायला लावतोस, काय तिथं पैसे ठेव. माझे बाबा मला म्हणायचे काहीच पैसे ठेवत नाहीत. आज तीच लोक मला म्हणतात यार त्यावेळेला थोडं सगळं केलंच, मग 1 करोडचे पोर्टफोलिओ झाले. मराठी माणसाच्या आयुष्यात 1 करोड म्हणजे आकाशाला हात टेकल्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही 1 करोड पोचता, 1 करोडचे 5 करोड खूप पोचतो. कधी करणार 1 करोड? आता गोल 1 करोड कधी होणार? मी तुला एक एक्झाम्पल दाखवतो. दाखवू का? हो दाखवा ना. अरे सॉरी नाही ते पॉज करू.
25 जुलै 2021 ला मी गोल्स लिहायचो, मी तुला पाठवीन लिस्ट, पण त्याच्यातला एक गोल आहे, आय ड्राईव्ह किया सेल्टॉस ऑटोमॅटिक डिझेल 31 डिसेंबर 2021. 31 डिसेंबरला लिहिली होती नाही, 25 जुलैला लिहिलेलं, 25 जुलैला लिहिलेलं की माझ्याकडे किया सेल्टॉस ऑटोमॅटिक डिझेल येईल, आणि त्याला तारीख टाकलेली 31 डिसेंबर 2021. म्हणजे या तारखेपर्यंत माझ्याकडे गाडी आली पाहिजे. तुला मी सांगतो, 25 जुलै नंतर 1 ऑगस्टला मी होंडा अमेज बुक केली. कारण माझ्याकडे पैसे नव्हते. ओके, मला 15 दिवसात गाडी मिळणार होती. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 4 महिने झाले मला गाडी मिळालेली आहे. 1 डिसेंबरला मी गाडी म्हणलं मी नाही घेणार, मला ती नको, मिळत नाही म्हणून, आणि माझ्याकडे 14 डिसेंबरला सेल्टॉस आले. आणि मी ज्याला अमेज बुक केली त्या मी बाबांना बोललो, म्हणलं बाबा सेल्टॉसचं स्वप्न लिहितोय, अमेज येतेय, 7 लाख रुपये स्वस्त गाडी येते. बाबा बोलले 2 गाड्या येत आहेत, कुलकर्णी खानदानने कधी 2 गाड्या घेतल्या नाही, आनंद मान. पण मी तरी पण गोल न्यायचो दररोज, सेल्टॉस येणार, सेल्टॉस येणार, सेल्टॉस येणार. मी सेल्टॉस घ्यायला गेलो, त्या मला त्यांनी सांगितलं की 3 महिने वेटिंग आहे. मी म्हटलं मला 5 दिवसात गाडी हवी आहे, कारण माझा गोल होता जवळ. तो बोला सर येऊच शकत नाही. मी म्हटलं मला 5 दिवसात गाडी हवी आहे, तरी मला 3 दिवसात गाडी दिली. 3 दिवसात गाडी दिली. दिस इज द पॉवर ऑफ गोल्स. माझी पूर्ण गोल्सची जर्नी मी डॉक्युमेंट केली आहे. सगळ्यांना सांगतो मी, जाम पॉवरफुल आहे गोल्स. आता बीसी रिलेटेड बोलूया. आता जनरली हाऊसवाईफ म्हणा, ते मोस्टली पैसे इन्व्हेस्ट करायचे म्हणले तर मोस्टली असंच साठवून ठेवतात किंवा बीसी लावतात. ते बीसी लावणं बरोबर आहे का? ती अमाऊंट म्युच्युअल फंड मध्ये शिफ्ट करायला पाहिजे? सर नॉर्मली बीसी अनरेग्युलेटेड मार्केट आहे. अनरेग्युलेटेड म्हणजे कधी पैसे डुबू शकतात. जिथे अनरेग्युलेटेड मार्केट तिथे जायचंच नाही. आणि बीसी मध्ये कसं असतं की काही महिने तुम्ही पैसे भरा व तुम्हाला पैसे परत येणार. हे तुमच्या बँकेत पैसे आले म्हणजे ते खर्च झाले. कंपाऊंडिंग ऍसेट मध्ये पैसे लागले पाहिजे. स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्स. स्टॉक्स आपल्याला कळत नाही, पण म्युच्युअल फंड्स. माझ्याकडे अशी लोक आहेत 1-1 लाखाच्या बीसी करतात आणि स्टॉक म्युच्युअल फंड मध्ये 10,000ची एसआयपी करतात. त्यांना आज महत्व कळत नाहीये. 5 वर्षाने जेव्हा त्यांचा पोर्टफोलिओ 15, 16, 12% जे काही रिटर्न देईल तेव्हा ते बोलतील 1 लाखाची एसआयपी करायला पाहिजे. हा मेजर रिग्रेट लोकांमध्ये. आणि मी नेहमी म्हणतो, इंडिया सोने की चिडी आहे. पुढच्या 15 वर्षात एवढा पैसा बनेल म्युच्युअल फंडचा, इमॅजिन नाही करू शकता. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. पैसा 100% बनणार. तर आता म्हणजे तुम्ही जसं म्हटले की बाबा एसआयपी आपण कंटिन्यू ठेवायला पाहिजे. ती काही झाले तरी आपण ते रिडीम नाही केलं पाहिजे, त्याचं अल्टरनेट ऑप्शन काढायला पाहिजे. तर मग एसआयपी असे ठेवायचे किती दिवस, म्हणजे ते म्युच्युअल फंड ठेवायचे तरी किती दिवस? आता कधी ना कधी तर रिडीम करावंच लागेल, मग ते ठेवणार कधी? मी तुला उदाहरण देऊ. मी तुला एक उदाहरण दिलं मगाशी की एसआयपी निप्पॉन स्मॉल कॅप मध्ये 16 लाखाचे झालेत 45 लाख. अज्युम करतो मी आता याच्या पुढे एकही पैसे टाकणार नाहीये. माझी कॅपॅसिटी नाहीये, मी एसआयपी स्टॉप केली, पण मी पैसे रिडीम नाही करत आहे. ओके, आपण डिसेंबर 2024 ला आहोत. माझ्याकडे ते 45 लाख आहेत. मी आपल्या कॅल्क्युलेशनसाठी 50 लाख पकडतो. फास्ट फॉरवर्ड 10 वर्ष, हे 50 लाखाचे 12%ने 1.5 करोड होतील. 1.5 करोड. फास्ट फॉरवर्ड पुढचे 10 वर्ष 1.5 करोडचे 5 करोड होतील. मी काही केलं? मी काहीच नाही केलं, फक्त पैसा वाढू दिला. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ज्याला हा गेम कळला त्याची लाईफ झाली. म्हणजे मला पैसे जमत नाही, पैसे टाकले नाही मी, पण आहे ते पैसे वाढू दिले. कारण मी पैसे जे काढून बँकेत ठेवले तर ते 2-3% वाढणार आहेत, त्यात मला टॅक्स भरायचा आहे. त्याच्या ऐवजी मी आहे तिथेच ठेवले, तिप्पट झाले. आणि मी 12%नेच म्हणतोय. 15% मिळाले तर 50 लाखाचे 2 करोड होतात. त्याच्या पुढच्या 10 वर्षात 8 करोड होतात. काही न करता 20 वर्षात 50 लाखाचे 8 करोड झाले. किंवा 26 आहे, 46 वर्ष 8 करोड झाले. काय करायचं लाईफ मध्ये? दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंड. आणि अजून एक टॉपिक आहे. आता समजा ज्याचं वय 18-19 आहे, त्याला आता इन्कम ऍज सच नसती, त्याला पॉकेट मनीज भेटतील,
तेवढे 3 ते 4 वर्ष समजा त्याला 5,000 पॉकेट मनी भेटत, 5,000 ते खूप झाले, पण 2-3 हजार समजा महिन्याला भेटत असेल पॉकेट मनी, तर त्यांनी पण ते 2-3 हजारामधले पण याच्यात सेव्ह करावे का म्युच्युअल फंड मध्ये? सेव्हिंग इज अ हॅबिट. जेवढी लवकर लागली तेवढी चांगली झाली. तू मगाशी बोलला मी 20,000 करू शकतो पण 7,000च करतो. इट इज अ हॅबिट. ती हॅबिट एकदा लागली ना आणि पैसे वाढायला लागले, आनंद होतो. आता पैसे साठल्यावर दिस इज इम्पॉर्टंट. आज तुला आनंद प्रॉब्लेम 20,000 मध्ये होतोय, पण तोच 19 वर्षाच्या माणसाला, मुलाला 1,000 12 महिने वाचले तर 12,000 ने होणार आहे, आणि त्याची भूक कमी असते. तर 12,000ने आनंद झाला तर त्याच्या डोक्यात येणार आहे की मी सेव्ह केल्याने पैसे वाढणार आहे. आणि 12,000 समजा काही वर्षाने झाले 24,000, त्या डोक्यात काय येणार? इट इज अबाउट मेंटल कंडिशनिंग. त्याला सेव्ह केलेले वाढले. 2,000 मधले मी 1,000 सेव्ह करतो, 20,000 मधले मग तो 10,000 सेव्ह करेल. 2 लाख पगार झाला तर तो 1 लाख सेव्ह करेल. जेवढं जास्त लवकर करा तेवढा फायदा होतो. तर याच्यात मी थोडस नेगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो, म्हणजे बोलावं इच्छितो. आता समजा तुम्ही जसं म्हटले की बाबा 1,000 2,000 दिले, त्यामध्ये 1,000 सेव्ह करणार आणि समजा 12,000 आपण सेव्ह केले वर्षाला, तर समजा लेटले 3 वर्ष कॉलेज असतं, त्याचे 36,000 जमले, राईट? तर ते 36,000 त्यांनी जमवले आणि त्यानंतर त्याला 4थ्या वर्षी जॉब लागला. 4थ्या वर्षी जॉब लागला त्याला 50,000चा, राईट? तर त्याला तो पहिल्याच महिन्यात तो 36,000 जी सेव्हिंग आहे तो ते एका महिन्यात तो कमवू शकतो. पण ते 3 वर्षात जे त्यांनी सॅक्रिफायसेस केले ते 1,000 रुपयामध्ये, आता त्यावेळेस 1,000 म्हटल्यावर ते खूप आपण करू शकतो, किंवा पिक्चर म्हणा किंवा कुठे आउटिंगला जाणं म्हणा, तर ते खूप एक्स्ट्रा लाईफ आपण एन्जॉय करू शकतो. तर ती लाईफ त्याची तेवढी मिस होते ना. पण दॅट इज ओके. सी 2,000 म्हणलं जर तुला 1,000 जमते तर 1,000 कर, 500 जमते तर 500 कर. मला बाबा 3 का 4,000 रुपये द्यायचे MBA ला असताना. MBA च्या आधी 2009 साली, म्हणजे मी इंजिनिअरिंग झालो 9-10 साली. तर मी पहिले 3 महिने पूर्ण उडवले पैसे. पण मला कष्ट घ्यायला लागत होते 5,000 उडवण्यासाठी, कारण त्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी होती आणि मी करतोय खर्च मला कळत होतं. ते 3-4 महिन्यातच मी थांबवलो आणि 3,000 रुपये मी सेव्ह करायला लागलो. ती हॅबिट आजपर्यंत मला कामाला येते. अच्छा, म्हणजे हॅबिट लागणं इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, ज्या पैसे असतात ना त्या कॉन्फिडन्स वेगळा असतो. आज जो इंजिनिअरिंग करून मुलगा झालाय किंवा ग्रॅज्युएट झालाय, ज्याकडे 36,000 रुपये, त्याची कॉलर टाईट, आणि ज्याच्याकडे पैसे नाहीये त्याची कॉलर टाईट लगेच कळून येतं. पैसा बोलताय बॉस, आणि तो स्वतः कमवलेला असेल ना और बोलताय. माझ्या बाबांनी पैसे कमवून मला दिले, विसावी राहुल कुलकर्णीने कमवले, तर आज माझ्या बोलण्यात कन्व्हिक्शन आहे, 10% कन्व्हिक्शन असतं. दॅट इज अ पॉवर ऑफ. तर तेच त्यातच एक पॉईंट ऍड करायचा होता. म्हणजे जसं मी म्हटलं, त्याला नंतर 4थ्या वर्षी 50,000चा पगार लागला, तर मग ते 36,000 त्याला पहिल्याच महिन्यात भेटले. तुला आता अजून एक सॅक्रिफाईस फक्त एवढंच किंवा 1 महिन्याची इन्व्हेस्टमेंट थोडी कमी होईल, पण ते 3 वर्षाची मेमरीज जातील. येस, मी मला माझे सॅक्रिफायसेस सांगतो. 2016ला मी 5,000ची SIP चालू केली, ती डायरेक्ट 50 केली 2018-19ला. किती होते? 5,000ची SIP होती, ती वाढवत डायरेक्ट 50 केली. ते 50,000 SIP करण्यासाठी मी अनेक पार्टीजना नाही म्हणाले. त्यामुळे लोक येड्यात काढायचे की तो वय आहे का, 50,000 कोण सेव्ह करतं, त्याला मला मिळायचं 80-90,000, त्यात 50,000 मी सेव्ह करायचो. आज त्यांची लाईफस्टाईल आणि माझी लाईफस्टाईल त्यात जमीन आसमानचा फरक आहे. ते चाकोरीत अडकलेत आणि मी स्काय डाईव्ह करू शकतोय. मी आणि बेस्ट लाईफ स्टार्ट्स आफ्टर 35. येस, कारण तेव्हा असं असतं की लोक तुम्हाला रेकॉग्नाइज करायला लागतात, तुम्हाला एक माणूस म्हणून बघतात, तुम्हाला ते बघतात की हा सक्सेसफुल आहे की नाही, आणि मग तुम्हाला जज करतात. आणि त्याला जज करताना असं जाणवलं की यार हे काहीच उखडलं नाही 35व्या वर्षी झालं तरी, तेव्हा कसं फिलिंग आहे, ते फिलिंग मला नाहीये. आय एम ओके की त्यावेळेला मी नाही काम केलं, आम्ही नाही पार्टीज केल्या, नाही मोठी मोठी बिलं भरली. माझे सगळे मित्र वाढदिवसाला मोठमोठ्या पार्टी द्यायचे. मी 2022ला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पार्टी दिली. मी कधीच वाढदिवसाला पार्टी दिली, कारण मला 10,000 रुपये नव्हते परवडत. जेव्हा मला परवडायला लागले तेव्हा जी खोल के पार्टी दिली. आयुष्यात कोणी विचारणार नाही अशा पार्ट्या दिल्या. माझी इन्व्हेस्टमेंटला हात नाही लागला.
तोच एक टॉपिक आहे. म्हणजे आता जनरली समजा माझा बर्थडे, मग मी बर्थडेची पार्टी द्यावी का ते पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकावे? पार्टी द्यावी ना, 100% द्यावी. तुम्ही आता माझं कसं आहे ना, माझी 4 लाखाची SIP आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे पैसे उरतात ते मी ताठ मानेने खर्च करतो. 4 लाख SIP गेली पाहिजे. माझं इन्कम वाढलं तर 4 ची 5 लाख SIP गेली पाहिजे. पुढचं करीन ना मी खर्चच करायचे. एवढं पण नाही करायचंय की आयुष्याची मजा नाही घेते. आयुष्याची मजा पण घेतोय, इन्व्हेस्टमेंट पण करतोय. आणि मी नेहमी म्हणतो की 50व्या वर्षी 3 करोडचा पोर्टफोलिओ विजावी 35 इयर्सचा 3 करोडचा पोर्टफोलिओ, जमीन आसमानचा फरक आहे. माझे मित्र आणि मी आम्ही म्हणत असतो कुठल्या कंट्रीमध्ये जायचं, कुठे स्काय डाईव्ह करायचं. आता मला परवा एक माझा मित्र म्हणत होता जानेवारीमध्ये स्कॉटलंडमध्ये रोड ट्रिप करूया, 2-2.5 लाख रुपये महिन्याला खर्च. म्हटलं ओके, ऍटलिस्ट विचार तर करू शकतोय मी करायचा. ते 99% लोक नाही करू शकत, कारण सेव्हिंग इज नाही हॅबिट आहे. ज्यांचं ऑलरेडी आता 50 वय, तर त्यांनी ही जर्नी सुरू करावी का, किंवा सुरू करणं उपयोगी पडेल का? येस, ऍब्सोल्युटली. आज कोणी जर्नी कधी चालू करू शकतो. 50व्या वर्षाची व्यक्ती, तिला अजून 8 ते 10 वर्ष आहेत रिटायर व्हायला. आणि 50 वर्षाच्या व्यक्तीचं इन्कम हे 40 वर्षाच्या व्यक्तीपेक्षा नक्कीच जास्त असतं. कारण एक्सपिरियन्स असतो. तो जे 40 वर्षी कमवत असतो त्याच्या नक्कीच 50-60% डबलही कमवत असतो. सो त्याची इन्कम वाढल्यामुळे इन्व्हेस्टमेंट पर्सेंटेज पण वाढतं. 1 लाखाची जरी त्याने SIP केली, जर त्याला जमत असेल, ते 10 वर्षात 10% स्टेपअप करून 3 करोड होतात. यू कॅन स्टार्ट ऍट एनी टाइम. स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे, तेच लोक करत नाहीत. मला लोक म्हणतात 27 वर्षाचं आहे सर, खूप लेट झालं. मी म्हटलं मी 28 वर्षी चालू केलं. इट इज ओके. स्टार्ट स्मॉल बट ड्रीम बिग. आता माझ्याकडे समजा आता 1 लाख अमाऊंट आहे माझ्याकडे, आणि मला समजा XYZ ठिकाणी फिरायला जायचंय, त्याला कॉस्टिंग लागते समजा 50,000 to 60,000. तर ऑलमोस्ट माझा 50% पोर्टफोलिओ डाऊन होते, राईट? किंवा तेवढी अमाऊंट जी आहे ती डाऊन होती. तर मग ती ट्रिपला न जाता मी ते म्युच्युअल फंड मध्ये टाकावं का त्या ट्रिपची मजा घ्यावी? आता मी कसं अलोकेट करतो, मी एक डेट फंड मध्ये, आपण RD कशी करतो तसे डेट फंड असतात, ज्याचं मार्केटशी काही देणं घेणं नाहीये. त्याच्यात दर महिन्याला 25,000 टाकतो, म्हणजे 12 महिन्याचे होतात 3 लाख रुपये. तसंच तुम्ही 5,000, 7,000 रुपये त्यात टाका. म्हणजे 5,000 टाकले तर 12 महिन्याचे 60,000 रुपये. प्रॉब्ली तुम्ही या वर्षात ट्रिप नाही केली, पुढच्या वर्षात ते 1,20,000 होतात. पैसे लागले तर त्या फंडामधनं काढायचे. ते फंड आपले फक्त इमर्जन्सी किंवा वेकेशन साठीच फंड आहे. शॉर्ट टर्म नीड्स, लॉंग टर्म नीड साठी वेगळं पाहिजे. यार 26व्या वर्षी तू 2 मोठ्या ट्रिप केल्या, रोड ट्रिप्स. मी नाही केल्या अजून, मला करायच्या आहेत, माझी पण इच्छा आहे. पण ते एक्झिक्युशन आणि नियोजन दोन्ही झालं पाहिजे. कारण मेन म्हणजे आपलं लाईफस्टाईल पण मेन महत्वाचं आहे. कारण की व्हेरी इम्पॉर्टंट. एक ओव्हर एक्झॅक्झरेट नाही करायचं, किंवा मला 2-1.5 लाखाचा फोन पाहिजे, किंवा मला समजा पैसे, समजा अमाऊंट आहेत 2 ते 3 लाख आपल्याकडे, आणि आपण लोन काढून गाडी घेतोय किंवा लोन काढून मोबाईल्स घेतोय. तर असं नसावं. पण समजा ज्याच्याकडे अमाऊंट आहे तर त्यांनी थोडी तरी अमाऊंट ती स्पेंड करायला पाहिजे लाईफस्टाईलवर, जेणेकरून ती मेमरीज पण क्रिएट होते. व्हेरी ट्रू. पण हे कधी शक्य आहे जेव्हा तुमच्या डोक्यावर बर्डन नाहीये, राईट? तुझे EMI नाही चालू आहे. तुझं EMI चालू राहिल्यानंतर मग सेव्हिंग कमी होतं, आणि मग जे सेव्हिंग होतं ते लोक काढून मग एक्सपिरियन्सेसला जातात, आणि मग सगळा भट्ट्याबोळ होतो. त्यामुळे माझं नाही म्हणणं असतं की EMI चालू होण्याच्या आधी सेव्ह करा, एक्सपिरियन्सेसवर पैसे स्पेंड करा. कारण 40 पर्यंत तुम्ही खूप मजा करू शकता, खूप सेव्ह करू शकता, अँड देन यू कॅन बाय अ हाऊस. 40-42 ला, की जेव्हा माझं ठरतं की आता मला इथे राहायचंय, पगार माहिती असतो मला, सॅलरी किती एक्सपेन्स होतो, मुलं बाळांची शिक्षण माहिती असतं, मग तुम्ही घर घ्या. आता अजून एक पॉइंट आहे, जसं म्हणजे तो फ्लॅटचाच पॉइंट होता एक, की बाबा तुम्ही फ्लॅट आता ह्या वयात तरी फ्लॅट घेऊ नका. तुम्ही म्हणले की बाबा 35 किंवा 40 वर्ष तुमच्याकडे तो अमाऊंट आले तर तुम्ही घेऊ शकता, राईट? पण आता समजा मला 1-2 ते 3 वर्षात लग्न करायचं आहे, जसं म्हणजे 27-28 वयापर्यंत. तर एखादी मुलगी समजा बघायला आली, तिचे घरचे म्हणतील की बाबा तुझ्याकडे फ्लॅट नाही, तुला कशी पोरगी देणार, तुला कशी पोरगी देणार, तुझ्याकडचा फ्लॅट नाही. मग त्या सिच्युएशन मध्ये काय करावं? त्यांना सांगायचं माझ्याकडे 50 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. पण इनिशियली तर नसणार. तुझ्या एज मध्ये कोणी एक्सपेक्ट नाही करणार की तुझा एवढा पोर्टफोलिओ असेल.
हो ओके. हो. पण तुझ्या एज मध्ये ऍटलीस्ट 15-20 लाख रुपये जरी साठले, जे तू आता SIP करतोय तरी 10-15 लाख सहज साठू शकतात बाय द टाइम यू मॅरी. पण हे आपण सांगत नाही की माझ्याकडे पोर्टफोलिओ आहे एवढा. लोक फ्लॅट कसं, आता माझ्याकडे असे काही क्लायंट येतात, माझ्या मुलाचे 3 फ्लॅट आहेत, त्या 3 फ्लॅटची किंमत 60 लाख असते. पण आपल्याला काय वाटतं, यार 3 फ्लॅट आहे, माझ्याकडे एकच आहे, पण तो एक 3 करोडचा आहे. विजावी माझ्याकडे 15-20 लाखाचे म्युच्युअल फंडचे, मी एवढं कमवतोय, मी फ्लॅट घेऊ शकतो 3-4 वर्षात. हे जर पटवून दिलं तर होऊ शकतं असं मला वाटतं. आता माझं लग्न झालेलं आहे, माझं लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज कर ना, झंझटच नाही होणार अशी काही गोष्ट. मग सगळ्यात मोठा बेस्ट ऑप्शन आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जर 5 वर्षाचा व्ह्यू आहे, तुम्हाला असं वाटतं 25 लाख 30 लाख साठले पाहिजे, 15,000 होऊ शकतं SIP, थोडे साठू शकतात. तेवढं कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करा फक्त. कारण ते रॉंग वे मध्ये पण होऊ शकतात. मागचेच पण आपलं असं बोलणं झालं होतं की हा स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे म्युच्युअल फंड लोकांना असं वाटत नाही, कारण की म्युच्युअल फंड पण लोक स्टॉक मार्केटशी जर लिंक करतात आताही. हे एक दुर्दैव आहे, कारण की त्यांना गावाकडच्या लोकांना म्हणा किंवा जे पण एल्डरली असतील त्यांना म्हणलं की बाबा म्युच्युअल फंड चालू करा. आता तरी अवेअरनेस आले बऱ्यापैकी. आधी पण ते म्युच्युअल फंड ऍज अ स्टॉकलाच लिंक करायचे किंवा ते रिस्कच आहे असंच लिंक करायचे. जनरेशन मध्ये एक जण असा असतो जो क्रांतिकारी असतो. तू काय करणार जे तुझ्या बाबांनी केलेलं आहे ते. बाबांनी काय केलंय की रिअल इस्टेटमध्ये पैसे वाढवलेत, FDs केल्या आहेत, आई बाबा दोघेही सुखी आहेत, काही टेन्शन नाहीये. मी पण हेच फॉलो केलं तर माझं पण लाईफ सुखी आहे. पण दुसरा आदित्य, ज्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ करायचे, 50 करोड करायचे, त्याने म्युच्युअल फंड मध्ये अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि पुढच्या 10 वर्षात झाले 5 करोड. तुला मुलं काय म्हणणार आहेत, काय बाबांनी म्युच्युअल फंड केले, आज आमच्याकडे 2 गाड्या आहेत, पुण्यात एवढा मोठा डुप्लेक्स आहे, काय लाईफ केली आहे. मुलं FD कडे ढुंकून पण बघणार नाही. दिस इज ट्रेडिशनल वर्सेस म्हणतो ना की अर्बन वे ऑफ लुकिंग ऍट थिंग्स, की जे बाबा बघतात तेच पोरगा करतो. बाबा जाड असतील तर पोरगा पण जाड असतो. बाबा एक्सरसाइज करणारे असतील तर पोराला पण ऍप्स असतात. फार रेअरली असं होतं की बाबा जाड आहेत आणि मुलाला ऍप्स आहेत. बिकॉज वी फॉलो अवर डॅड्स. ते आपले रोल मॉडेल असतात लहानपणापासून. ते जे करतात ते आपण करतो. एक कोणतरी क्रांतिकारी पाहिजे की ज्याने ते सिस्टीम, चेन ऑफ सिस्टीम तोडली पाहिजे, पुढचे जनरेशन चेंज होतात. थँक्यू, तुम्ही आमच्या चॅनलवर आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आता मागच्या व्हिडिओचा प्रतिसाद चांगला होता, त्यामुळे लोकांना डाऊट्स पण खूप होते, कारण की लोक खूप अगेन्स्ट होते किंवा तुम्ही असं म्हणू कसं काय शकता किंवा म्युच्युअल फंड चांगले फ्लॅटच्या कम्पॅरेटिव्हली, किंवा घर बाय करावं किंवा रेंट करावं, या रिलेटेड पण काही डाऊट्स होते. ते तुम्ही आज पण खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर केले. थँक्यू व्हेरी मच आदित्य. मी कधी चांगला बोलू शकतो जेव्हा तू चांगले प्रश्न विचारू शकतोस. गेल्या 1 तासात जे आपलं कॉन्व्हर्सेशन झालं, 100% जे मी म्हणतो ना की बेस्ट वर्क हे तुझं आहे. तू चांगले प्रश्न विचारलेस, माझ्याकडनं उत्तर आले. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. असेच पॉडकास्ट अजून पण करू अशी माझी इच्छा आहे. नक्कीच करूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.